श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाच्या प्रवासात माणूस कसा असावा, तर त्याच्या स्वभावात खळखळाट असावा असं नाही, पण कमालीचा सायलेंटपणा मात्र हा मुळीच नसावा. कधी कधी या सायलेंट खाली त्याचं दबलेलं पूर्व आयुष्य मिळत असतं. उलट कधी कधी पूर्णता, घमेंड, कुचकेपणा याचा दर्प खोल आत दिसत असतोय. श्रोते हो, सतत वाहत राहावं नितळ झाल्यासारखं. लोक म्हणू देत उतळ पाण्याला खळखळाट फार, कारण तो खळखळाटच पाणी शुद्ध ठेवत असतोय. डोह कधी कधी तळाशी घमेंड, कुचकेपणा या असल्या पदार्थांनी कुचका निघू शकत असतो. श्रोते हो, बेफिकीरपणे मांडावं आपण आहोत तसं, आणि मग लोक ठरवतील तुमचा बरे वाईटपणा. स्वच्छंदीपणा हवा जगण्यात, वागण्यात. फक्त नैतिकतेचा एक लगाम हवा त्याला. बाकी उदार जगणं मुक्त असताना, कारण आयुष्य फार सुंदर आहे. ते असं कुचकेपणानं कधी वाया घालवू नका. श्रोते हो, बिनधास्त तारीफ करा एखाद्या सुंदरतेची, एखाद्या फुलाची, एखाद्या वेलीची, निसर्गाची, आणि एखाद्या सुंदर मुलीची सुद्धा, कारण तिला तिची सुंदरता कळू द्या. आवडली तर आवडली म्हणा बिनधास्त, पण सगळे विकार, अपेक्षा या बाजूला ठेवून. श्रोते हो, कोडून मुळी जगू नका आयुष्य, कारण विश्वाचा वेळ पाहता फक्त तसूवर आहे. म्हणून दिलखुलास जगा. सगळं उभोगलं पाहिजे. थरार, आनंद, सुंदरता, आव्हानांना सामोरं जाण्यात, आणि त्यानंतरच्या जिंकलेपणात जो आनंद असतो ना, तो सुद्धा व्यस्त आला पाहिजे. डबक्यासारखं एका ठिकाणी बसून जमत नसते. चारी आर मनाला घुमवलं पाहिजे. वैराग्याची भगवी वस्त्र ही कधीच परिधान करू नका, कारण ती घातल्यानं आतल्या चेतना मरत नाही. श्रोते हो, सर्व आसक्ती जिवंत असू द्या. त्या जिवंत असणं हे आपण जिवंत असण्याचं लक्षण आहे. त्यांना फक्त सुंदरतेची झालर असू द्या, आणि मग त्याचं उपभोगणं सुद्धा हे सुंदर होऊन जाईल, आणि जगणंही सुंदर होऊन जाईल. खळखळून जगा, नितळ झाल्यासारखं शुद्ध. बघा पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आपल्या बोलण्यात खरेपणा आणि जगण्यात प्रामाणिकता असली की माणसं जुळतातही आणि माणसं कळतातही. मला झालेल्या वेदना कोणालाही होऊ नये, आणि मला झालेला आनंद सर्वांना मिळो, अशा विचारांचे लोक तीच असतात ज्यांच्यामध्ये खरी माणुसकी जिवंत असते. शांत डोक्याचे शस्त्र आणि स्थिर मनाचे अस्त्र हे ज्यांच्या स्वभावात आहे, त्यांच्याकडे जीवनात येणाऱ्या प्रत्येक लढाईसाठी सज्ज असलेले ते एक ब्रह्मास्त्र आहे. जिथं समोरून संवाद संपवला जातो, तिथं आपणही नवीन सुरुवात करू नये. स्वाभिमान गहाण ठेवून उगाच खोटी नाती विकत घेऊ नये. न पटणाऱ्या गोष्टी या सोडून द्यायला शिका, कारण घेतलेला श्वास हा सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नसतो. मन स्थिर असेल तर विचार भरकटत नाहीत, आणि स्थिर विचार असतील तर यशाचा रस्ता चुकत नाही. जीवन त्याचंच मस्त आहे जो स्वतःच्या कामात व्यस्त आहे, आणि परेशान तोच आहे जो दुसऱ्याचा आनंद पाहून त्रस्त आहे. देव कधीही हात जोडून मागणाऱ्याला देत नाही, तर मनापासून प्रयत्न करणाऱ्याच्या सदैव पाठीशी उभा राहतो. जेव्हा जगण्याचे पर्याय संपले जातात, तेव्हा मृत्यू हा नव्याने शोधला जातो. तुम्ही ज्या व्यक्तीसाठी नेहमी उपलब्ध राहतात, त्या व्यक्तीला कधीच तुमची खरी किंमत कळणार नाही.
कारण त्याच्या मनात आणि डोळ्यात हा भ्रम तयार झालेला असतो की तुम्हाला त्याची गरज आहे, त्याला तुमची नाही. वाईट अनेकदा वर्चस्व गाजवतं, पण कधी जिंकत नसतं. जोपर्यंत पूर्ण सत्य माहीत नाही तोपर्यंत शांत राहणं योग्य असतं. कारण पूर्ण असत्यापेक्षा अर्धसत्य हे जास्त घातक असतं. जग तुम्हाला कसं पाहतं यानं काही फरक पडत नाही. तुम्ही स्वतःला कसं पाहता हे महत्वाचं असतं. जीव जळलेल्या कोणत्याही गोष्टीतून स्त्री सहजासहजी बाहेर पडत नाही. पण एकदा का तिनं त्या गोष्टी सोडून दिल्या की पुन्हा मात्र त्यासाठी ती कधीही धडपडत नाही. ज्यांच्याकडे आई असते तो या जगातील सर्वात श्रीमंत माणूस असतो. कारण आईच्या प्रेमासारखी दुसरी दौलत ही कोणतीच नसते. लोकांना तुम्ही किती चांगले आहात याच्याशी काही देणं घेणं नसतं. तुमचा उपयोग होईपर्यंत तुम्ही त्यांच्यासाठी महत्वाचे असता. ज्या घडणाऱ्या गोष्टींमध्ये आपण काही बदल करू शकत नाही आणि ज्या गोष्टी स्वीकारल्याशिवाय आपल्याला पर्याय नसतो त्या गोष्टींनाच आपण नशीब मानतो. राग आला तर थांबायला शिका आणि चूक झाली तर नमतं घ्यायला शिका. संघर्षाच्या मातीत जन्म झालेल्या व्यक्तीस पराभवाची भीती वाटत नसते. अहंकाराच्या वृक्षावर नेहमी विनाशाचं फळ लागत असतं. माणसानं स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला सक्षम असावं. फक्त स्वतःचं मनगट हे कुणाकडे गहाण नसावं. आयुष्यात स्वतःला कधीही कमी किंवा श्रेष्ठही समजू नका. कारण स्वतःला कमी समजल्यानं आत्मविश्वास कमी होतो, तर श्रेष्ठ समजल्यानं अहंकार निर्माण होतो. माणसानं फक्त स्वतःच्या नजरेत प्रामाणिक असावं. कारण इतरांच्या नजरेत तो त्यांच्या सोयीनुसार मानसिकतेनुसार कधी छोटा, कधी मोठा, तर कधी खोटा ठरत असतो. आयुष्यात सुखी राहायचं असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर नाही घ्यायची.